नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा, त्याच्यामधील 5वा लेसन हरित ऊर्जेच्या दिशेने. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 3 सेशन झालेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ऊर्जा मानवाला उपयोगी आहेत आपण हे सुद्धा बघितलं की एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होत असतं. फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार जनित्रांचा वापर करून कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. त्यामध्ये आपण बघितलं की औष्णिक ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र, ज्याच्यामध्ये कोळशाचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर आपण बघितलं अणु ऊर्जेवर चालणारे जे प्लॅन्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये युरेनियम 235 या अणुकेंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 236 या अस्थिर अशा म्हणजे अनस्टेबल अशा केंद्रकाची निर्मिती होते. त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर परत बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगा इलेक्ट्रॉनिक व्होल्ट या इतक्या ऊर्जेमध्ये होते. आणि ही साखळी रिएक्शन आहे, ज्याच्यामधून आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते. त्याच्यानंतर परत एकदा तीच प्रोसेस म्हणजे टर्बाईन फिरवली जाणं, जनित्र फिरणं आणि त्याच्यानंतर विद्युत निर्मिती होणं. त्यात आपण बघितलं पर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती म्हणजे काय, कशा प्रकारे कोळसा आणि अणु ऊर्जा ही आपल्याला घातक आहे किंवा कोळशाचे साठे कसे अमर्यादित आहेत. आता आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत की नैसर्गिक वायूचा वापर करून कशा प्रकारे ऊर्जा निर्मिती केली जाते. इथे पहा, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना आता खालीलप्रमाणे मला दिसतंय. उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर आहे. ज्वलन कप्पा आपल्याला दिसतोय, नैसर्गिक वायूचा जिथे सप्लाय केलेला असतो. वायूवर चालणारे टर्बाईन आपल्याला इथे बघायचं आहे आणि जनित्र आणि त्याच्यानंतर शेवटी विद्युत ऊर्जा. म्हणजे पुढला भाग जो आहे, एकदा टर्बाईन फिरायला लागलं की जनित्राद्वारे विद्युत निर्मिती करण्याची प्रक्रिया सर्व विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सारखीच आहे. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रामध्ये बघा, यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे, इथे दाबाच्या वायूमुळे उच्च तापमान आणि दाब निर्माण होतो आणि त्याच्यामुळे टर्बाईन फिरले जाते. आता नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. म्हणजे कॉम्प्रेसर असतो, आपण कॉम्प्रेसर बघितला गणपती किंवा इतर गोष्टी रंगवताना कॉम्प्रेसरचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये हवा निर्माण होते. तर इथे सुद्धा कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तिथे नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस आणि हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते. आता हवेमध्ये ऑक्सिजन असतो आणि म्हणून नैसर्गिक वायू ते पेट घेतो. या कप्प्यातून आलेल्या अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. इथे पाण्याचा वापर केला जात नाही, इथे वायूचा दाब वाढवला जातो आणि त्याच्यामुळे टर्बाईनची पाती फिरते. आणि त्याच्यावर ह्याच्यावर वायूचा म्हणजे प्रेशर अप्लाय झाल्यामुळे, द्रव किंवा वायूचा प्रेशर अप्लाय झाला तरच टर्बाईनची पाती फिरू शकते. तर नैसर्गिक वायूमध्ये इथे तो त्याचं ज्वलन झाल्यावर मोठ्या प्रमाणावर त्याचा दाब निर्माण होतो हवेचा आणि त्याच्यापासून ती पाती फिरायला लागते. नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा जी आहे, नैसर्गिक वायूमध्ये आपल्याला माझ्या नॅचरल गॅसेस आहेत. हे कंप्रेसर नॅचरल गॅस विषयी आपण बघितलेलं आहे की त्याच्यावर आधारित आता टॅक्सीज किंवा कार्स चालतात. तर ह्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जा असते. नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा म्हणजे हवेचा दाब निर्माण होतो, त्याच्यामुळे टर्बाईनची पाती फिरते म्हणजे त्याला गतिज ऊर्जा येते. टर्बाईन मधील गतिज ऊर्जेमुळे विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. तर अशा प्रकारे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण आपण इथे पाहत आहोत. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होते. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण कोळसा हे इंधन वापरलं होतं आणि त्या कोळशाच्या इंधनामुळे कार्बन डायऑक्साईडचं मोठ्या प्रमाणावर निर्मिती झालेली आपण पाहत होतो आणि त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड किंवा सल्फर ऑक्साईड डायऑक्साईड नव्हे सल्फर ऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड या वायूंच्या निर्मितीमुळे आपल्याला कशा प्रकारे हानी पोहोचते
त्याच्याविषयी सुद्धा आपण पाहिलं होतं. आता इथे नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्यामुळे ज्वलनातून प्रदूषणही कमी होतं. इथे पहा, कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर, आपण ते बघितलेलं, सल्फर नसल्यामुळे प्रदूषण कमी होतं. तर अशा प्रकारे ही रचना आहे बघा. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपल्याला दिसतोय. इंधन, त्याच्यानंतर ज्वलन कक्ष. इंधन मध्ये कोण असतं? नैसर्गिक वायू. हवा सप्लाय केली जातो कॉम्प्रेसर मध्ये, हवा येते आणि त्याच्यामुळे उच्च दाब आणि तापमान निर्माण होतं आणि टर्बाईनची पाती फिरते. टर्बाईनची पाती फिरल्यानंतर उष्ण वायू बाहेर तिथून काढला जातो आणि त्यात जनित्र फिरतो. टर्बाईनची पाती फिरली म्हणजे जनित्र फिरला आणि जनित्र फिरली म्हणजे विद्युत निर्मिती झाली. तर अशा प्रकारे इथे विद्युत निर्मिती केली जाते. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचा विचार करून की कोणत्या विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे व कोणती नाही, हे आपल्याला बघायचं आहे. बघा, भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता इथे आपल्याला दिसते. आता नैसर्गिक वायूचा वापर करून इथे विद्युत निर्मिती केली जाते. जसं आपण अणु ऊर्जेच्या बाबतीत बघितलं होतं तसं इथे सुद्धा बघतोय. समरलकोटा हे आंध्र प्रदेशामध्ये आहे, राज्य आंध्र प्रदेशात भारतामध्ये, आणि 2620 मेगावॅट इतकी एनर्जी इथे निर्माण होते. त्यानंतर अंजनवेल हे महाराष्ट्रामधलं ठिकाण आहे, ह्याच्यामध्ये 2220 मेगावॅट इतकी क्षमतेने विद्युत निर्मिती केली जाते. बवाना हे दिल्लीमध्ये आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक वायूचा वापर करून 1500 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे कोंडापल्ली आंध्र प्रदेशमध्ये 1466 म्हणजे 1466 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती केली जाते. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा वापर हा अनिवार्य असला तरी तो आवश्यक तेवढाच आणि काळजीपूर्वक करणे गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे स्रोत पाहिले त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी इंधन लागते आणि ते इंधन मिळवणं हे कालांतराने पूर्णपणे थांबणार आहे आणि म्हणून आवश्यक तेवढीच ऊर्जा आपण वापरली पाहिजे, जेणेकरून ऊर्जेचा ऱ्हास होणार नाही आणि हळूहळू ऊर्जा संपणार नाही. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने आपण आता चाललोय. आतापर्यंत जे आपण प्लॅन्ट्स बघितले होते, म्हणजे कोळशाचा वापर करून औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र किंवा अणुऊर्जेचा वापर करून जे प्लॅन्ट्स बघितले होते त्याच्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. तर ह्याच्या पुढे जाऊन आपण पर्यावरण स्नेही कसं व्हावं याच्यासाठी बघा एक टीप दिलेली आहे. विद्युत निर्मितीसाठी इतरही असे काही मार्ग वापरले जातात की ज्यामध्ये वर उल्लेख केलेल्या समस्या उद्भवत नाही. म्हणजे पर्यावरण स्नेही ज्या नाही आहेत, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी, सल्फर ऑक्साईड किंवा नायट्रोजन डायऑक्साईड किंवा युरेनियमच्या प्राणांमुळे होणारे अपघात किंवा त्याची निर्मिती याच्यामुळे होणारे संभाव्य धोके निर्माण होतात, ते पर्यावरण स्नेही नाहीत. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती, अशा काही मार्गाने विद्युत निर्मिती होऊ शकते. यामध्ये वापर करण्यात येत असलेले ऊर्जा स्रोत म्हणजे जलसाठा, म्हणजे कोयना डॅम आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे, जिथे पाणी साठवलं जातं. वेगात वाहणारा वारा म्हणजे पवन चक्क्यांच्या सहाय्याने सुद्धा आपण विद्युत निर्मिती करू शकतो. सूर्यप्रकाश म्हणजे सोलर एनर्जीचा वापर आता मोठ्या प्रमाणावर केला जात आहे, कारण सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही ऍब्सोल्युटली फ्री आहे, पूर्णपणे फुकट आहे, आणि त्याचा वापर करून फोटोव्होल्टाईक सेल तयार केले जातात आणि ऊर्जा निर्माण केली जाते. जैविक इंधन हे कधीही न संपणारे आहेत, शाश्वत आहेत, म्हणजे 100% गॅरंटी ते आपल्याला उपलब्ध होणार. सूर्य नेहमीच उगवणार आणि संध्याकाळी मावळणार, मग दिवसभर असलेली त्याची ऊर्जा आपण वापरून त्याच्यापासून विद्युत निर्मिती करू शकतो. शिवाय यामध्ये वर उल्लेखलेल्या पर्यावरणीय समस्याही निर्माण होत नाहीत. म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण त्या पर्यावरणीय समस्या बघितल्या होत्या. म्हणून अशा प्रकारांनी निर्मित ऊर्जा ही पर्यावरण स्नेही ऊर्जा म्हणता येईल. याला आपण हरित ऊर्जा असे म्हणू, कारण आपलं प्लॅनेट जे आहे ते हरित आहे, हिरव्या रंगाचं आहे, कारण त्याच्यावर गवत आहे, झाडं आहेत, वनस्पती आहे, आणि त्याच्यामुळे हरित ऊर्जेचा वापर आपण केला पाहिजे. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणु इंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरण स्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल चालू आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये नैसर्गिक वायूचा वापर करून कशा प्रकारे ऊर्जा निर्मिती केली जाते ते पाहिलं. त्याचप्रमाणे पर्यावरण स्नेही अशी ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र कशा प्रकारे चालवली जातात, ज्याच्यामध्ये पवनचक्की आहे किंवा सौर ऊर्जा आहे, अशा प्रकारची विद्युत ऊर्जा केंद्रे चालवून आपण संभाव्य धोके म्हणजे जे पर्यावरणाला धोके आहेत आणि इनडायरेक्टली आपल्यावर होणारा त्याचा परिणाम जो आहे तो थांबवला पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारे आपला प्लॅनेट
याचं संवर्धन करून ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं एज्युकेशनल ॲप आहे की ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा अभ्यास जसा की सायन्स, मराठी, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, कम्प्युटर आणि हिंदी या विषयांचा आपण अभ्यास योग्य प्रकारे इथे करू शकता. आमच्या तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला इथे मिळतं आणि आपल्या सर्व क्वेरीज ज्या काय असतील त्यांचे आन्सर्स किंवा त्यांचं सोल्युशन आमच्याकडून आपल्याला उपलब्ध होत असतं. तर आजच आपण या ॲपला रजिस्टर करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.